नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12 इंच डीप गळा असताना कशा प्रकारे कटिंग करायचं आहे, बदल कसे करायचे असतात ते मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगेन। तर पहा, 10 इंचाचा गळा असताना मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत 36 साईजचे, परंतु जेव्हा 12 इंचाचा डीप गळा येतो कटिंग करायला त्यावेळेस बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। म्हणजे पहा, शोल्डर उतरतं, मुंड्यामध्ये घोळ येतो आणि पहा शोल्डर उतरल्यामुळे ब्लाऊज पूर्ण बिघडतो। तर तसं होऊ नये यासाठी एकदम परफेक्ट फॉर्म्युला काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। 15 इंच आपलं फुल शोल्डर आहे। या इथे 15चा निम्मा किती होतो पहा, 7.5 इंच। आपण एकच बाजू कटिंग करतो, जे काही शोल्डर येईल त्याचा निम्मा करायचा। किती होतो? 7.5 इंच। तर 7.5 इंच इथं आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। इथे 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर मी इथं 15 इंचावरती मार्किंग करून घेते। पहा शोल्डर, आता पहा टोटल आपलं शोल्डर किती आलं इथं 7.5, म्हणजे निम्मा आपण इथं 7.5 केलाय। तर त्यातून आपण 2.5 इंच, यातून 2.5 इंच मायनस करायचं आहे। पहा इथे मी असे 2.5 इंच मायनस केल्यानंतर किती राहिलं? 5 इंच आपलं शोल्डर राहिलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही कोणतीही साईज असो शोल्डर अंगावरती मोजून घ्या आणि त्या पद्धतीनेच इथं शोल्डर घ्या, म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही। ठीक आहे। इथं आता एक लाईन ओढून घेतली। पहा इथे मी हे 5 इंच घेतले, तर इथे सुद्धा असं हे 5 इंचावरती घ्यायचं। मुंडा घेणार आहे मी इथे 5.5। पहा एक लाईन अशी ओढून घेतली। ओढून घेतल्यानंतर छाती आहे आपली 36, इथे पहा 36 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग किती होतो? 9 इंच। परंतु 12 इंच डीप नेक आहे, म्हणून इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा नाही, तर त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे। पहा इथे हे 9 इंच, आपण जेव्हा 10 इंचाचा गळा घेतो त्यावेळेस काय करतो, असं 9 इंचावरती मार्किंग करून घेतो, तर त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, असं या पद्धतीने। तर किती झाले? 8.5। आता हा पॉईंट आपल्याला घ्यायचा नाही, तर 8.5 इंचावरती मी जो हा बॅक पार्ट आहे तो घेतलाय आणि त्याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। या पद्धतीने आपण जे ड्राफ्टिंग आहे ते करायचंय, म्हणजे छातीमध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आणि घोळ येत नाही। पहा आता इथे कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेणार आहे। किती झाले? 8.5, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे, आणि हे पॉइंट आता आपण जोडून घ्यायचे। जोडल्यानंतर इथून अर्धा इंच बाहेर पॉइंट द्यायचा। ठीक आहे, एक बाहेर मी असा पॉइंट दिला, एक तिरकी लाईन ओढून घेतली, आणि या पॉइंट पासून फक्त पाऊण इंच 0.75 घ्यायचं। इथे अर्धा इंच डाऊन करायचं, जसं की आपण नेहमी ब्लाऊज मध्ये डाऊन करतो त्या पद्धतीने ते डाऊन करायचं। आणि आकार देताना पहा इथल्या इथेच असे हे आकार जे आहेत ते देऊन असं डाऊन करायचं। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। इथे गळ्याची रुंदी फक्त 2 इंच घ्यायची। 12 इंचाचा गळा आहे, 12.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। इथे पहा मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेते। एक बॉक्स जो आहे तो मी इथं तयार करून गळ्याला आकार दिला। इथे शोल्डर जे आहे ते पाव इंच डाऊन करायचं। तर या पद्धतीने हा झाला आपला बॅक पार्ट। फ्रंट पार्ट आता कसा कटिंग करायचा, तर तुम्ही काय करा, हा बॅक पार्ट कटिंग करून घ्या आणि दुसऱ्या पेपरवरती आहे असा हा छापून घ्या। आता इथे पहा
इथे ही जी उंची आहे ती मी थोडी डार्क करून घेतली. आता हा मागचा गळा जो आहे तो आपण रब करून घेऊ. इथे बदल काय करायचा आहे, चेस्टमध्ये आता बदल करायचा आहे आपल्याला. शोल्डर आहे तेच, मुंडा सुद्धा आहे तोच ठेवायचा, फक्त चेस्टमध्ये बदल करायचा आहे. फ्रंट पार्ट कटिंग करताना जे आपण इथे 8.5 इंच घेतलेलं होतं छातीचा चौथा भागातून आपण मायनस केलं होतं, ते आता मायनस नाही करायचं. पुढचा भाग कटिंग करताना सरळ सरळ छातीचा चौथा भाग इथं 9 इंच घ्यायचं आहे. तर मी परत आहे असं इथं 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन. आता ही जी लाईन आहे ती आता आपल्याला लागणार नाही. पहा, आता आपल्या इथं दुसऱ्या नवीन लाईनी तयार होतील. बाकी सगळं सेम, कमरेचं मार्किंग आपलं सेम असणार आहे, फक्त चेस्टमध्ये बदल करायचा आहे. तर आता हे पॉईंट आता आपण जोडून घेऊ, म्हणजे पुढच्या भागासाठी आता आपल्या ह्या लाईनी असणार आहेत. ठीक आहे. मुंडा सुद्धा तोच असणार आहे, फक्त चेस्टमध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून मी घेणार आहे 1.25 इंच. पहा, इथून 1.25 इंच घेऊन हा जो आकार आहे तो फक्त या पद्धतीने द्यायचा आणि हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपला पहिला आहे. या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. इथून घेतलं मी 2.5 इंच. एक असा बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार दिले. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला इथला तुम्हाला समजलाच असेल, जर नसला समजला तर तुम्ही डबल व्हिडिओ पाहू शकता. इथं घेतलं मी 2.5, इथंही घेतलेलं आहे मी 2.5 इंच. आणि एक बॉक्स तयार केला, म्हणजे ही क्रॉसपट्टी आपली तयार आहे. आता या क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे, तर इथं मी 1.25 इंच म्हणजे 0.75 घेतलं आणि इथे असे आकार दिले. कटोरी घेणार आहे इथून 5.5 इंच. पहा, 5.5 इंच कटोरी घेतली. अजून एकदा असंच मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ही लाईन ओढून घेतली. 1 इंच गळ्याच्या इथे वरती घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून या पद्धतीने आकार दिला. पहा, डीप नेक असला तरी सुद्धा एकदम परफेक्ट असं आपलं ड्राफ्टिंग इथं तयार झालेलं आहे. तर आता याची कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. इथे पहा, हे अर्धा इंचावरती पॉइंट घेतला, इथे एक 1.5 इंचावरती पॉइंट घेतला, इथून मी 1.5 इंच घेतलेला आहे, इथून ही 1.5 इंच, 1.5 1.5 हे असं जोडून घेतलं आणि हा आकार थोडा आहे तो मी ड्रप करते आणि अगदी हलक्या हाताने असे हे आकार द्यायचे. अर्धा इंचावरती एक ते 1.5 इंचावरती वरती पॉइंट द्यायचा. ही जी आपण वाढवलेली कटोरी आहे त्याचा असा मध्य करायचा टेप दुमडून आणि इथे 1.5 इंच, इथेही मी घेतलं 1.5 इंच. हे असं जोडून घ्यायचं. इकडे अर्धा इंच मार्जिन, इकडे अर्धा इंच मार्जिन. तर पावणे, थांबा, आपली ही कटोरी किती आहे? 5.5 इंच आहे. तर आपली ही कटोरी निम्मी किती येणार? 2.25 इंच. इथून 2.25 इंच. 6 इंच कटोरी असला की त्याचा निम्मा येतो 3 आणि 5.5 इंच कटोरी असली की त्याचा निम्मा येतो 2.25. आणि इथं उंचीला टक्स जो आहे तो तुम्ही 2.25 ते 3 इंच घेऊ शकता. या पद्धतीने बाही कटिंग तुम्ही मुंडा घेऱ्यानुसार करा. मुंडा जो आहे तो बॅक पार्टचा मोजून बाहीचं कटिंग करा आणि बाहीचं आकार कसे द्यायचे, त्याची घडी कशी काढायची हे मी बाहीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्या पद्धतीने तुम्ही बाहीचं ड्राफ्टिंग करा, एकदम परफेक्ट बाही बसते. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.